आज आपण अगदी गावरान पद्धतीने शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी बनवतोय। नॉनव्हेजला देखील मागे पाडेल इतकी ही चविष्ट होते। चला तर मग लगेचच आपण भाजी बनवायला घेऊ। इथे मी मध्यम आकाराच्या शेंगा वापरलेल्या आहेत। शेंगा घेताना खूप जाड नाही घ्यायच्या, अगदी मध्यम आकाराच्या घ्यायच्या। एक ग्लास पाणी गरम करून घेतलं, त्यामध्ये धुतलेल्या शेंगा घातल्या, थोडीशी हळद, थोडंसं तेल आणि थोडंसं मीठ। शेंगा शिजल्यानंतर तुम्ही यातलं जे पाणी असतं ते लहान मुलांना देखील सूप म्हणून देऊ शकता, खूप चविष्ट लागतं। यावर आता आपण झाकण ठेवू। झाकण आपल्याला अर्धवटच ठेवायचं आहे। 4 ते 5 मिनिटांसाठी शेंगा छान शिजवून घेऊ। शेंगा शिजतायत तोपर्यंत आपण भाजीसाठी लागणारं वाटण बनवून घेऊ। पॅनमध्ये मी 1 चमचा तेल गरम करायला ठेवलं, त्यामध्ये अर्धी वाटी खोबरं तांबूस अशा रंगावर आपण भाजून घेऊ। खोबऱ्याचा कलर चेंज झाला की यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा धने हे देखील आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत। खोबरं देखील छान भाजलं गेलं। खोबरं थंड होण्यासाठी साईडला ठेवलं। ह्याच पॅनमध्ये आता 1 वाटी कांदा घातला। 2 मोठे कांदे मी इथे उभे पातळ कापून घेतले। हे देखील छान ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजून घेऊ। कांद्याचा हलकासा कलर चेंज झाला की यामध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं व थोडीशी कोथिंबीर। आता हे आपण छान भाजून घेऊ। कांदा आपल्याला खूप काळा नाही करायचा, अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत मी इथे भाजून घेतला। किंवा मग हलकासा लालसर कलर यायला लागला की आपण कांदा साईडला काढून घेऊ। कांदा थंड होतोय तोपर्यंत आपण खोबरं बारीक करून घेऊ। खोबऱ्याची देखील मी छान बारीक पावडर बनवून घेतली। यामध्ये आता भाजून घेतलेला कांदा आणि 3 ते 4 चमचे पाणी घातलं। छान याचं वाटण तयार करून घेऊ। वाटण तयार करत असताना यामध्ये खूप पाणी नाही घालायचं। छान असं वाटण तयार आहे। इकडे शेंगा देखील शिजलेल्या आहेत। एक वेळा आपण शेंगा चेक करून घेऊ। हात लावल्याबरोबर शेंग अगदी मऊसूद हाताला लागते, म्हणजे शेंगा अगदी परफेक्ट शिजलेल्या आहेत। इकडे लगेचच भाजीला फोडणी करू। कढईमध्ये मी 2 चमचे तेल गरम केलं, त्यामध्ये 1 तेजपान घातलं। लगेचच आपण तयार करून घेतलेलं वाटण घालू। वाटण देखील छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊ। वाटण करत असताना जर जास्त पाणी घातलं तर तेलात टाकल्याबरोबर हे वाटण अंगावर उडतं, त्यामुळे वाटण करत असताना पाणी कमीच घालायचं। वाटणला छान तेल सुटलं, यामध्ये मी आता 2 चमचे गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा किचन किंग मसाला आणि थोडीशी हळद घातली। मसाले टाकल्यानंतर वाटणामध्ये छान परतून घ्यायचं। अर्ध्या मिनिटासाठी छान तेल सुटेपर्यंत हे मसाले मी छान वाटणामध्ये परतून घेतले। आता आपण शिजवून घेतलेल्या शेंगांचं थोडंसं पाणी यामध्ये घालू। सुरुवातीला आपण थोडंच पाणी घालू, म्हणजे भाजीला तरी छान येते। हे वाटण आणि मसाले छान तेल सुटेपर्यंत पुन्हा परतून घेऊ। आता छान तेल सुटलं, यामध्ये आता संपूर्ण शेंगा व पाणी टाकून द्यायचं। आता तुम्हाला यामध्ये जेवढं पाणी टाकायचं असेल तेवढं टाकू शकतात, म्हणजे भाजी तुम्हाला कितपत पातळ घट्ट हवी त्यानुसार तुम्ही भाजीचा रस्सा कमी जास्त करू शकतात। मी इथे 1.5 ग्लास पाणी घातलं। भाजी आता आपण 2 ते 3 मिनिटांसाठी छान उकळून घेऊ। शेंगा शिजलेल्याच आहेत। आता फक्त छान भाजीला उकळी येऊ देऊ। यामध्ये चवीनुसार मीठ, वरून थोडीशी कोथिंबीर घातली। भाजी आता पातळ जरी वाटत असली मात्र शिजल्यानंतर ती छान घट्टसर होते। आता मी इथे 2 ते 3 मिनिटांनंतर गॅस बंद करते। आपले शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी बनवून तयार आहे। ही भाजी तुम्ही भात, भाकरी, चपाती कशासोबत जरी खाल्ली तरी चविष्टच लागते। तुम्ही देखील अशा पद्धतीने ही भाजी नक्की ट्राय करा। कशी झाली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन झटपट रेसिपीसोबत।